राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात अनेक युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले। या शिबिराचे आयोजन सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत करण्यात आले असून रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच तालुका व जिल्हा पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडले। गिरीश महाजन यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर, श्रीकांत गायधनी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश वाडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट विजय महाले, तालुका सरचिटणीस भावेश शिखरे, तेजस ढेरगे, शहर सरचिटणीस सचिन शुक्ल, संतोष भुजंग, विराज मुळे, माजी नगरसेवक सागर उजे, कैलास चौथे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्रेयस ढेरगे, गोटीराम बोडके, भागवत जाधव, बाळू मोंडे, जयवंत हगोटे, योगेश दिघे, सुयोग शिखरे, संकेत टोके, वेदांत जोशी, पांडुरंग कोरडे, प्रशांत तुंगार, महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव, वैष्णवी वाडेकर, सोनाली वाडेकर, गौतम गायधनी, दर्पण देव, नकुल कुलकर्णी यासह नागरिक व रक्तदाते उपस्थित होते। 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधल्या पहलगाम येथे एका बसमधून अनेक पर्यटक चालले होते। तेव्हा काही अतिरेकी तिथे आले। त्यांनी त्या पर्यटकांना खाली उतरवलं, तुमचा धर्म कुठला हे विचारलं आणि असं करून त्यांनी स्त्रियांना आणि लहान मुलांना बाजूला केलं आणि घरातल्या जो मोठा पुरुष असेल, करता पुरुष असेल, त्यांना त्यांच्यासमोर गोळ्या झाडल्या आणि आम्ही अशा गोळ्या झाडल्या हे तुम्ही मोदींना सांगण्यासाठी तुम्हाला आम्ही जिवंत ठेवलं आहे असं सांगितलं। या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा, त्या निष्पाप लोकांचा बळी गेला। त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात देखील एक संतापाची लाट उसळली। एक जनमनामध्ये, घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनात एक आक्रोश होता आणि याचा बदला घ्यायला पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे अशी एक भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होत असतानाच अत्यंत समर्थ, कणखर नेतृत्व असलेले, दूरदृष्टी असलेले, कमी बोलणारे परंतु एकच देशहिताचा व्यापक विचार करणारे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशन नाव देऊन एक योजना आखली आणि त्यामध्ये आपल्या भारतीय जवानांनी, वायुदलाने, लष्कराने आणि नेव्हीने यांनी पाकिस्तानच्या आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या त्या दोन्ही ठिकाणच्या 9 तळांवर हल्ले करून संपूर्ण ती फॅक्टरी जी होती दहशतवादाची, अतिरेक्यांची उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये पाकिस्तानमधले 9 विमानतळ उद्ध्वस्त करून टाकले। त्यांना एक चांगला धडा शिकवला। त्यामुळे ज्या जवानांनी हा वीर प्रकरण केला त्या जवानांना मानवंदना देण्यासाठी, जे निष्पाप बळी गेले, जे जवान देखील शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। हे रक्तदान शिबिर केवळ रक्तदान हा हेतू नसून तर आपली या देशाप्रती, या सैनिकांप्रती, या जवानांप्रती आणि जे मृत झालेले आहेत त्यांच्याप्रती आपल्या संवेदना, भावना दाखवण्यासाठी, त्यांच्याप्रती असलेली आपली श्रद्धा दाखवण्यासाठी आणि आपली देशभक्ती म्हणून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। असाच कार्यक्रम आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान देऊन गरजूंना मदत होईल असं करावं असं मी आवाहन करतो। तसंच उद्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातर्फे जी भव्य तिरंगा यात्रा निघणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्यापासून ही यात्रा निघणार असून या यात्रेमध्ये असंख्य हिंदूंनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। आज त्र्यंबकेश्वर मंडलामध्ये
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे। भारतीय सैन्याने जो पराक्रम केला, आपल्या हिंदू पर्यटकांवरती पहलगाम येथे जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाच्या संरक्षण दलांनी व भारतीय सैन्याने जे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं व दहशतवादीची जी फॅक्टरी होती ती उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याने केलं। त्या सैन्याला अभिवादन करण्यासाठी, त्या सैन्याला सलाम करण्यासाठी आज त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्र्यंबकेश्वर शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या रक्तदानासाठी त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यातले युवा कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी नागरिक असतील, महिला असतील, यांनी उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। सैन्याने जो पराक्रम केलेला आहे त्या पराक्रमाला अभिवादन, सन्मान करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी शहीद झालेल्या आपल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे रक्तदान शिबिराचं आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। हे रक्तदान शिबिर आपण बघू शकतो या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर उद्याकडे दिनांक 18 मे रोजी आपण त्र्यंबकेश्वर शहरामध्ये तिरंगा यात्रेचं भव्य आयोजन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे। सैन्याने जो पराक्रम केला त्याला त्या ठिकाणी आपण त्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांना एक नवचेतना त्या ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यासाठी आपण त्या तिरंगा यात्रेचं आयोजन त्र्यंबकेश्वर शहरामध्ये केलेलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत, त्र्यंबकेश्वर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।